नमस्कार मित्रांनो. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्देश देण्यात आलेले आहे. आता याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे. तर मित्रांनो, नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता. 15 एप्रिल 2026 रोजी ही नोटिफिकेशन आली आहे. ज्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं गेलं आहे, की विषयामध्ये पाहू शकता दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत. आता याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन दिले गेले ते मी तुम्हाला सांगतो. राज्यात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे तसंच त्यांच्या पुनर्वसनासाठी उपरोक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येतात. सदर उपक्रमांमध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे. विभागाकडून दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी 30 एप्रिल 2026 पर्यंत करणे बंधनकारक आहे मित्रांनो. ठीक आहे. तर 30 एप्रिल 2026 पर्यंत सदर पोर्टलवर ती नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती. खाली तुम्ही सिग्नेचर पाहू शकता. ठीक आहे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन. तर लवकरात लवकर तुम्ही ही नोंदणी करून घ्या. तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं तर या टॉपिकवर मी तुम्हाला नोंदणी कशी करायची त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून देईल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल फॉलो करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला याच टॉपिकवर येईल. हे मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवली की आता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी कशी करायची त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिकवर देईल. पण तुम्ही या व्हिडिओवर चांगले लाईक केले, कमेंट केले तर मी व्हिडिओ लवकरात लवकर आणेल. ठीक आहे. तर आजची व्हिडिओमध्ये जी माहिती दिली होती ती मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा, फॉलो करून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला अशीच अपडेट भेटत राहील. भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.